नमो नमः. आज आपण मम प्रियः कविः महाकविः कालिदासः या विषयावर संस्कृतमधून निबंध बघूया. आपल्या 10वीच्या पुस्तकाच्या मागे त्यांनी आपल्याला काही निबंध लेखनासाठी विषय दिलेले आहेत, जसे की मम प्रियः कविः, मम प्रियः खगः, मम प्रियः नेता, मम प्रियः उत्सवः, मम प्रियं पुस्तकं, मम प्रिया भाषा आणि भारतीयं प्रसिद्धं स्थलम. तर त्यापैकी आपण आज पहिल्या विषयावरचा निबंध बघूया. मम प्रियः कविः महाकविः कालिदासः. तर सुरुवातीला हा एक श्लोक तुम्ही लिहू शकता. पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. याचा अर्थ, कवींची गणना करण्याचा प्रसंग पूर्वी आला असता करंगळीपासून मोजायला सुरुवात केली. पहिला कवी करंगळी म्हणजेच कालिदास. करंगळीच्या शेजारच्या बोटासाठी दुसरा तुल्यबळ कवी न मिळाल्यामुळे ते बोट अनामिक राहिले. पूर्वीपासून आजपर्यंत ते बोट अनामिका या नावाने जाणले जाते. आता सुरुवात करूया. को न जानाति महाकवे हे कालिदासस्य नाम. याचा अर्थ, कोणाला माहिती नाही आहे महाकवी कालिदासांचे नाव, किंवा कोण त्यांना ओळखत नाही, म्हणजेच सगळेच ओळखतात. अस्य न केवलं भारतवर्षे अपितु सर्वास्मिन् संसारे महती प्रसिद्धिः. महाकवी कालिदासांची फक्त भारत या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ते प्रसिद्ध आहेत. अयम ही कुलगुरुः इति कथ्यते. आणि त्यांनाच कवी कुलगुरू कालिदास असे म्हटले जाते. एषः कविः कदा कुत्र अभवत् इति स्पष्टरूपेण कथयितुं न शक्नुमः. म्हणजे काय, एषः कविः म्हणजे हे कवी, कदा कुत्र अभवत म्हणजे केव्हा कुठे होऊन गेले, हे स्पष्ट रूपेण हे स्पष्टपणे सांगता येऊ शकत नाही. परम एतत् कथ्यते पण हे सांगितलं जातं, यत् म्हणजे की, अयम महाराजस्य विक्रमादित्यस्य नवरत्नेषु सर्वश्रेष्ठः कविः आसीत्. पण काय सांगितलं जातं की महाकवी कालिदास हे राजा विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी एक सर्वश्रेष्ठ कवी होते. सह पूर्वजीवने कालीमातुः भक्तः आसीत्. ते त्यांच्या पूर्वजीवनात कालीमातेचे भक्त होते. तस्याः प्रसादेन सह महाकविः अभवत्. आणि तिच्या प्रसादानेच म्हणजे तिच्या कृपेमुळेच ते महाकवी झाले. कालिदासेन कुमारसंभवम रघुवंशम इति द्वे महाकाव्ये. कालिदासाने कुमारसंभव आणि रघुवंश ही 2 महाकाव्ये, ऋतुसंहारम मेघदूतम इति द्वे खंडकाव्ये, ऋतुसंहार आणि मेघदूत ही 2 खंडकाव्ये, तसेच मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम, अभिज्ञानशाकुंतलम इति 3 नाटकानी विरचितानी. तसेच त्याने 3 नाटकंसुद्धा रचलेली आहेत. कोणकोणती? मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतलम. कालिदासस्य लोकप्रियतायाः कारणं तस्य प्रसादगुणयुक्ता ललिता शैली अस्ति. म्हणजेच काय, कालिदासाच्या लोकप्रियतेचे कारण त्याची प्रसादगुणयुक्त ललित शैली आहे. कालिदासस्य प्रकृतिचित्रणं अतीव रम्यम् अस्ति. कालिदासाचे प्रकृतिचित्रण अतिशय रम्य आहे. चरित्रचित्रणे कालिदासः अतीव पटुः अस्ति. चरित्रचित्रण करण्यात तर कालिदास खूप निपुण आहेत. सह उपमा अलंकार रचने निपुणः आसीत्. ते उपमा या अलंकाराची रचना करण्यात अतिशय निपुण आहेत. अतः उपमा कालिदासस्य, म्हणूनच उपमा कालिदासस्य इति उक्तिः प्रचलिता अभवत.
म्हणून ही जी उक्ती आहे ती प्रचलित झालेली आहे. अयं महाकविः संस्कृतसाहित्ये अद्वितीयं स्थानं धारयति. आणि हे जे महाकवी आहेत ते संस्कृत साहित्यात अद्वितीय स्थान धारण त्यांनी केले आहे. अतः महाकविः कालिदासः मम प्रियः कविः अस्ति. आणि म्हणूनच महाकवी कालिदास हे माझे प्रिय कवी, आवडते कवी आहेत. तर हा होता मम प्रियः कविः महाकविः कालिदासः हा निबंध. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.